बरं, देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं राजकारण आपण अनेक माध्यमांमधून नेहमीच पाहत असतो. मात्र एखादी व्यक्ती कशी होती आणि नंतर ती कशी बदलत गेली हे फक्त त्या व्यक्तीच्या आईला किंवा त्याच्या मित्रपरिवारालाच माहीत असतं. तर राजकारणामध्ये चाणक्यासारखी खेळी करणारे फडणवीस हे आधीपासूनच तसे होते की नंतर त्यांच्यात बदल झाला हे त्यांच्या मित्रांपेक्षा इतर कुणी ठोसपणे सांगू शकेल असं मला तरी नाही वाटत. आणि त्यामुळे फडणवीसांच्या बालमित्रांकडून जाणून घेऊयात की बालपणीचे फडणवीस हे नेमके कसे होते. त्याबद्दल जाणून घेऊयात त्यांचे मित्र आणि आमदार संजय कुटे. संजयजी, इतक्या वर्षांची मैत्री आहे, तर एक मित्र म्हणून फडणवीसांचे कोणते गुण तुम्हाला भावतात? आता खूप गुण आहेत. आता मी गुण तर सांगितले त्यांचे, परंतु एक मित्र म्हणून जर सांगायचं म्हटलं तर अतिशय ज्याच्यावर प्रेम केलं त्याला कधी न विसरणारा. बर. म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याला ते विसरत नाही. त्या व्यक्ती विसरू शकते, हां हां हां. पण देवेंद्रजी कधी विसरत नाहीत. आणि सर्वांना घेऊन चालणारे, सर्वांना सोबत ठेवणारे, आणि त्यातही एक मित्र कसा असावा तर मैत्रीमध्ये मी एकच सांगतो की जीवाला जीव देणारा. जर मला खूप अनुभव आहेत आणि जे असलं ते क्लिअरली सांगणारा की हे असं आहे, हे आपल्याला असं करायचं आहे, आणि निश्चितपणे त्या मैत्रीमध्ये आम्ही त्या पद्धतीनं काम करतो. आणि त्यांचा शेवटी आवाका एवढा मोठा आहे काम करण्याचा आणि विचार करण्याचा की त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभतं. आणि निश्चितपणे मित्र म्हणून आमचा हा मित्र जो आहे उद्या मुख्यमंत्री बनतो आहे, अजून उत्तर त्यांची प्रगती व्हावी हीच आमची सगळ्यांच्या मनातली इच्छा राहणार आहे. बरं, नक्कीच धन्यवाद संजय कुटेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि अगदी थोडक्यात सांगितलं. बरं, राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे देखील फडणवीसांची एक वेगळीच ओळख आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही. इतके चोख राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी कधी काळी मॉडेलिंग क्षेत्रातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला होता. विश्वास बसत नाहीये ना? मात्र ही खरी गोष्ट आहे. फडणवीस हे जितके उत्तम राजकारणी आहेत तितकेच ते कला रसिकही आहेत. मॉडेलिंग, गाणं, चित्रपट यांचं देखील फडणवीसांना तितकंच वेड आहे जितकं की ते राजकारणामध्ये रमतात. तर एक रसिक म्हणून फडणवीस कसे आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर. तर अक्षयजी, देवेंद्र फडणवीस हे खरं तर सातत्यानं गंभीर असल्याचं बोललं जातं, गंभीर राजकारणी असल्याचं सांगितलं जातं. मात्र एक रसिक म्हणून, कलाप्रेमी असलेले आणि संवेदनशील असलेले राजकारणी म्हणून तुमचे नेमके काय अनुभव आहे अक्षयजी? विशाल, सर्वप्रथम तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणालात की देवेंद्रजी हे गंभीर असतात, हां. ऍब्सोल्युटली ते गंभीर नसतात. म्हणजे जे मी बरं. त्यांना भेटून आणि आणि नेमकं काय झालेलं आहे, जेव्हा जेव्हा माझी भेट जेव्हा जेव्हा झालेली आहे तेव्हा ते आयदर कुठच्या तरी फिल्मचं प्रीमियर तरी असेल हां हां. किंवा कुठच्या तरी फिल्मच्या पार्टी किंवा असं काहीतरी जर एखादा मुहूर्त असेल अशाच ठिकाणी किंवा एक. त्यामुळे मला आठवतंय की ज्यावेळेला मी नॅशनल अवॉर्ड, एवढा मोठा माणूस आहे तो, एवढे मोठे व्यक्ती आहेत. आणि मला चांगलं आठवतं की नॅशनल अवॉर्ड ज्यावेळेला मिळाला होता त्यावेळेला बरेच दिवस झाले की, आणि असं आपल्याला वाटत असतं ना की आपल्याला कदाचित गव्हर्नमेंट फोन करेल किंवा कोणीतरी फोन करेल आणि हां हां. आपल्याला कदाचित शासनाकडनं वगैरे सुद्धा बोलवणं येईल. तर एक आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे आय थिंक ऑलमोस्ट गेले होते आणि कधी कोणाचा काही कॉल आला नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे, मे बी काहीतरी राहून गेलं असेल. पण एक दिवशी तो कॉल आला आणि तो जनरली आपण एक्सपेक्ट करत असतो की सांस्कृतिक मंत्रालय किंवा अशा कल्चर मिनिस्ट्री किंवा अशा कोणाकडनं तरी कॉल येईल. आणि तो कॉल आला होता मला त्यावेळेला फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधनं. आणि अच्छा. त्याच्यानंतर आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि आय वॉज स्टन्ड टू नो की त्यांना पिक्चर न बघता त्यांना पूर्णपणे कल्पना होती की ह्या सिनेमाची स्टोरी काय आहे. आणि आणि म्हणजे आणि हे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. दुसरं एक्झाम्पल असं आहे की ज्यावेळेला महेश कोठारेजींचं एक मला वाटतं आत्मचरित्र काहीतरी त्यांचं एक बायोग्राफीचं एक इनॉग्रेशन होतं आपल्या शिवाजी पार्कला. आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही येणार होते. त्यावेळेला अजितदादा झाले नव्हते. आणि ते मला वाटतं फडणवीस साहेब नागपूरला होते, सीएम अजून दुसरीकडे कुठेतरी होते. आणि लास्ट मिनिटला ते लिटरली पोहोचले शिवाजी मंदिरला. अच्छा. आणि आपण जनरली खरं सांगू का की म्हणजे आपण पॉलिटिशियन्स कडनं फार एक्सपेक्ट करत नसतो की त्यांना
एखाद्या पिक्चरची किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दलची एवढी इन्फॉर्मेशन असते आणि ते जेव्हा स्टेजवरती आले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ते बोलले आणि आय वॉज स्टन्ड. म्हणजे मी खूप जास्त मला कळलंच नाही की त्यांना एवढी म्हणजे एवढी माहिती मला कदाचित आदिनाथला सुद्धा माहित नसेल अच्छा. आणि एवढी माहिती त्यांना होती. मी त्यांना पैठणीच्या प्रीमियरसाठी बोलवलं होतं, तर ते म्हणाले होते स्पष्टपणे, मी प्रयत्न करतो येण्याचा, पण मला काही गॅरंटी नाही, हा हा. पण तू फिल्म पाठवून दे ना. तर मी म्हटलं सर तुम्ही कधी कुठे फिल्म बघणार? तर म्हणे अरे मी आयपॅड वरती बघत असतो रात्री झोपायच्या अगोदर. सो ही इज अ फिल्म बफ आणि हे मला चांगलं जाणवलं. आणि आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना, तो एक कुठचा तरी कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये देवेंद्रजी नितीन गडकरी साहेब वगैरे सगळे होते आणि तेव्हा ते गात सुद्धा होते. सो आणि बरं गाणं म्हणजे असं नसतं, ते गाणं म्हणजे तुम्ही नुसतं हमिंग करणं किंवा नुसते चाल हे करणं नाही, त्यांना लिरिक्स सकट त्यांना ती सगळी त्यांना पाठ होतं, हा हा. विच इज अमेझिंग. म्हणजे सो अकॉर्डिंग टू मी देवेंद्रजी इज 360. ऍब्सोल्युटली तुमचं हे टायटल इतकं परफेक्ट आहे की ही इज अ 360%. बरोबर आहे अक्षयजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेला कलाकार नेमका कसा आहे हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. मात्र एक झलक पाहूयात, ज्या वेळेला येत्या काळात होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कला क्षेत्रामध्ये कसे आहेत आणि गाणं गाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असतो तो पाहूयात. उसको निहारे और जो कर पीता है उसको टाले दूर, उससे नाराज नहीं है, उसको निहारे और जो कर पीता है उसको टाले दूर, उससे नाराज नहीं मी पुन्हा येणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आलेले आहेत आणि मी पुन्हा आलोय असंही ते सांगताना दिसतात. आणि आता फक्त काही तासांची प्रतीक्षा आहे ज्यावेळेला महाशपथविधी पार पडेल. याचं देखील संपूर्ण दिवसभराचं कव्हरेज लोकशाही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.